कोकणातील घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। रोहा येथील आरे बुद्रुक गावातून संतापजनक प्रकार उघड। स्मशानभूमीमध्ये केला जात होता जादूटोणा। गॅस सिलेंडरच्या पाईपने घेतला पेट, आगीत 3 भावंडे गंभीर जखमी। कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पदभरती। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे आश्वासन। आणि शासनाकडून मिळणार 670 रुपयात वाळू। चिपळूणमध्ये हातपाटी वाळू व्यावसायिकांचा वाळू धोरणाला विरोध। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काही दिवसांपूर्वी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार घडला होता। त्यानंतर आता आरे बुद्रुक येथील स्मशानभूमीत काळ्या कपड्यांवरती पूजा करून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे। आरे गावचे माजी सरपंच सुधाकर शिंदे यांनी ही माहिती आज पत्रकारांना दिली। आरे बुद्रुक येथील स्मशानभूमीत काळ्या कपड्यांवरती निळ्या रंगाच्या बांगड्या, नारळ, लिंबू, हळद, कुंकू आणि इतर साहित्य यांची मध्यरात्री कोणीतरी पूजन केल्याचे आढळून आले। सध्याचे युग विज्ञान, कॉम्प्युटर 5Gचे आहे। लोक मोबाईल वापरतायत, नवनवीन शोध लागत आहेत। स्मशानात केलेली ही पूजा जादूटोणा आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय। या घटनेमुळे गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। आता मगाशी ही लाईन टाकलेली आहे ना, तेव्हा मी बघायला आलो तर बघतोय तो हा प्रकार इथं आहे। मागे 1-2 वर्षापूर्वी पण असाच झाला होता, पण ते आम्ही समज दिली होती ग्रामस्थांनी की बाबा असं काही करू नका, पण ते काय ऐकायला मागत नाही। मेरी म्हणजे एक भीतीचं वातावरण। सर्वसामान्य माणसाला कळला का बाबा हे काय जादूटोणा आहे, मग कुणाचा काय दुखायला लागला, काय लागला का, मग ते असं ह्याच्यावरती ते जातात की बाबा हे कुणी काय केलंय का काय। ग्रामस्थांना मी सांगायचा एक वेळा प्रयत्न केलेला आहे। ग्रामस्थांनी सांगितलं की आपण प्रत्यक्ष पाहिल्यानं त्याच्यावरती कारवाई कशी करायची, असं ग्रामस्थांचं मत आहे। पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे घडता कामा नये, की जेणेकरून एखाद्या व्यक्तीला त्याच्यापासून काय दुखायला लागला, काय झालं तर काय यांनी कोणी काय केलंय का माझ्यावरती पुन्हा एक म्हणजे संशयाचा की असा प्रकार होता कामा नये। रायगडमधील महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत 3 भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे। घरातील मोठ्या बहिणीचे कपडे पेटले असता तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील पारवाडी या गावातील प्रज्ञा प्रकाश आमले हिने मंगळवारी रात्री 8 वाजता जेवण बनवण्यासाठी गॅस पेटवला असता या गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन पाईपने पेट घेतला। या प्रचंड ज्वालांनी प्रज्ञाच्या अंगावरील कपडे यांनी पेट घेतला। तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आमले वय वर्ष 24 त्याच्या कापडांनी देखील पेट घेतला। आपली दोन्ही भावंडे जळताना पाहून घाबरलेल्या प्रीती प्रकाश आमले वय वर्ष 21 हिने देखील त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली असता ती देखील भाजून गंभीर जखमी झाली। तिघांनाही तात्काळ न्यू लाईफ हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल केले। मात्र 50% भाजलेल्या प्रज्ञा व रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्यात आले। आज अधिवेशनात सभागृहात बोलताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात यशस्वी होत असलेल्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आणि प्रकल्पाचे अध्यक्ष तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचा नामोल्लेख करत गौरव केलाय। फक्त चिपळूण तालुक्यामध्ये मी राहतो, त्या चिपळूण तालुक्यामध्ये दिवसाला जवळजवळ 22 ते 28 हजार लिटर दूध बाहेरून येतं। आमच्याकडे उत्पादित किती होतं? आमच्याकडे जेमतेम 3000 सुद्धा उत्पादित होत नव्हतं। पण आज आमच्याकडे वाशिष्ठी नावाची एका तरुणानं, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षानं प्रशांत यादव नावाच्या एका तरुणानं त्या ठिकाणी खूप मोठं कर्ज उभं करून एक डेअरी उभी केली आहे। आणि ती डेअरी उभी करत असताना कोकणामध्ये यापूर्वी सुद्धा अनेकांनी हा प्रयत्न केला। सरकारी योजनेनुसार आपण बाहेरची जनावरं आणतो, पंजाबच्या म्हशी आणतो, हरियाणाच्या म्हशी आणतो, आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या गायी आणतो। मध्यंतरी आपण त्या जर्सी गायी मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणून फायदा काय? तिथल्या हवामान जे आहे त्या हवामान त्यांना सूट होत नाही, त्या हवामानाशी त्यांना शेवटी ते हवामान त्यांना मानवत नाही।
आणि म्हणून 2 ते 3 महिन्याच्या वरती ती गाई गुरं जनावर दूधच देत नाहीत आणि 2-3 महिन्यानंतर ती जनावरं कायमची भाकड जनावरं म्हणून त्या ठिकाणी पाळावी लागतात किंवा खुलेआमपणे सोडावी लागतात। ती कोकणामध्ये एक प्रचंड अशा प्रकारची डेअरी होतीये। आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये डेअरी होती, बंद पडली, संगमेश्वरला होती, बंद पडली, सगळ्या डेअऱ्या बंद पडल्या। पण तो एक तरुण आज लोकांना ओला चारा देतोय, जनावरं देतोय। म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या धर्तीवर सगळं करता त्याच धर्तीवर तो धडपड करतोय। आणि म्हणून एका मागास भागामध्ये, एका पूर्णपणे दुष्काळी म्हणजे दुष्काळ मी माझ्या भागाला कधी म्हणणार नाही, परंतु ज्या भागामध्ये ऊनच जास्त आहे, गरमीच जास्त आहे, गरमात जास्त होतो, कायम आणि कायम त्या ठिकाणी वातावरणामध्ये एक प्रकारची ह्युमिडिटी आहे, अशा भागामध्ये एक तरुण जर उभा करून राहतोय तर त्याला सुद्धा काही त्या भागातली खास बाब म्हणून काही मदत तुम्हाला करता येईल का, याचा जर विचार केला तर आज अनेक लोकांना तो रोजगार देऊ शकेल। अशा प्रकारची सुद्धा मी आपल्याला विनंती करतो। गेल्या 15 दिवसांपासून राज्य परिवहन विभागाच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात असणारे एसटी कॅन्टीन म्हणजेच उपहारगृह बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरू झाले आहेत। प्रवाशांबरोबरच एसटीचे चालक वाहक यांची देखील मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळत आहे। एसटी उपहारगृहाचे भाडे थकल्यामुळे परिवहन विभागाने नोटीस देऊन या उपहारगृहाला बंद केले। त्याचप्रमाणे दरवाजावर नोटीस चिटकवून उपहारगृहाला कुलूप ठोकले आहे। मात्र या कारवाईमुळे नाहक प्रवाशांचे हाल होत आहे। चहा आणि पाण्यासाठी बस स्थानकांच्या बाहेर जावे लागत आहे। एसटी चालक वाहकांच्यासाठी देखील या उपहारगृहाची फार मोठी सोय होती। त्यांना दुपारच्या जेवणासाठी तसेच चहा नाश्त्यासाठी स्थानकाच्या बाहेर हॉटेल्समध्ये जावे लागत आहे। पहाटे आलेले प्रवासी तसेच रात्री आलेले प्रवासी यांचे देखील जेवण, पाणी तसेच चहा नाश्त्याच्या दृष्टिकोनातून फार मोठे हाल सुरू झाले आहेत। भाडे थकवणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करावी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दुसऱ्या ठेकेदाराला हे चालवण्यास द्यावे अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे। सरकारच्या 670 रुपयाच्या नव्या धोरणाच्या विरोधात चिपळूणमधील हातपाटी वाळू व्यावसायिक आक्रमक झाले आहेत। शासनाने नवे धोरण हे पारंपरिक वाळू व्यावसायिकाला उद्ध्वस्त करणारे असून यात सरकारने तात्काळ बदल करावेत अशी आग्रही मागणी हातपाटी वाळू व्यावसायिकांनी केली आहे। चिपळूणमधील गोवळकोट तसेच दाभोळ खाडीमध्ये सध्या सुरू असणाऱ्या ड्रेझरच्या वाळू उपशामुळे स्थानिक व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली असून सरकारचे हे धोरण कायम राहिल्यास आम्ही उघड्यावर पडू अशी भीती हातपाटी वाळू व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे हे धोरण तात्काळ बदलावे अशी मागणी करत आमच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार न केल्यास 18 डिसेंबर पासून चिपळूणमधील हातपाटी वाळू व्यवसाय करणारे व्यावसायिक यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। आज सकाळी चिपळूण प्रांत अधिकारी यांना निवेदन देत हातपाटी वाळू व्यावसायिकांनी आपली भूमिका जाहीर केली आहे। आज आम्ही चिपळूणचे गोलकोट या गावातील सगळे हातपाटी वाळू व्यावसायिक प्रांत ऑफिसमध्ये जमा झालो आहे। त्याचं कारण आहे आमच्यावर झालेला अन्याय। कारण हातपाटीचे जवळजवळ 16 गट रद्द करून यांना ड्रेझरला मिळवून दिले आणि जे पारंपरिक पद्धतीने वाळू व्यवसाय करतायत, जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचे गट रद्द करून त्यांना दिलेत आणि आमचा व्यवसाय टोटल बंद करून ठेवला आहे। त्यासाठी आम्ही प्रांत ऑफिसला आता आम्ही निवेदन दिले की जर आमचा ह्याच्यातनं मार्ग काही सुटत नसेल तर आम्ही सोमवारपासून अमरण उपोषणासाठी आम्ही बसणार आहोत। आमच्या मागण्या आमचे गट होते तसे आम्हाला लावून आमचा व्यवसाय चालू करून देण्यात यावा ही आमची मागणी आहे। शासनाने हे नवीन जे अवलंबलेलं धोरण आहे हातपाटी ड्रेझरने वाळू काढायची आणि ती 670 रुपयाने ब्रासला विकायची। मला असं म्हणायचं आहे की हे जे वर्ण पैसे देणार आहेत, जे उत्खननामध्ये होणार आहेत, ते पैसे जातात कुठं, कुणाच्या म्हणजे सर्वसामान्य लोकांकडनं याच्यापूर्वी वाळू उपसा करून कोटीच्या कोटी रुपये म्हणजे जवळ 8-10 कोटी रुपये शासन खात्यात जमा होत होते। आणि आताची अशी परिस्थिती की शासन जे 4-5 जे लोक व्यवसाय करणारे आता जे आहेत त्यांच्या घशात घालणारे हे सगळे आमच्याकडनं पैसे घेऊन हे पैसे येणार आहेत कुठनं? हे सर्वसामान्यांच्या खिशातनं पैसे काढून या धनदांडग्याच्या लोकांच्या घशात घालणार आहे शासन। अशा पद्धतीने शासनाचं धोरण आहे, हे सर्वसामान्य लोकांना नुकसान करणार आहे। आणि आमच्या उपासमारीची वेळ आल्या आम्हाला आता तिथं जगायचं कसं काय, अशा पद्धतीने आमच्या जे होड्या आहेत किंवा आमचे जे काही उपकरणं आहेत ते आम्ही करायची काय, त्यानंतर भविष्यात हे असंच चालू राहिलं ते काय विकायचे का, विकत शासन घेणार आहे का काय, कशा पद्धतीने आम्ही हे करायचं। यासाठी आम्ही पुढच्या सोमवारी 18 तारखेला आमरण उपोषण आता आम्ही निवेदन प्रांत साहेबांना दिलेलं आजच्या दिवशी। आणि
जर याला काही मार्ग निघाला नाही तर पुढच्या सोमवारी आम्ही उपोषण करतोय आणि या उपोषणाला जे काही आमचं होईल, आमरण उपोषण करतो. या उपोषणात जे काही आमचं नुकसान, जे काही होईल, आमचं मरण झालं तरी चालेल, पण ते याला सर्वस्वी जबाबदारी शासन असणार आहे. आम्ही गेले कित्येक वर्ष हातपट्टी या व्यवसायामध्ये आम्ही व्यवसाय करतोय आणि जे आता जो महाराष्ट्र शासनाने GR काढलाय की प्रति ब्रास मध्ये 670 रुपये ब्रास प्रमाण, पण हा जो ब्रास मधला जो डिफरन्स आहे 2400 1800 ते 1700 डिफरन्स आहे, तो शासन ह्या लोकांना का देणार? जर शासनाला जर मदत करायची असेल तर शेतकरी वर्गाची मदत करा ना, की जो आपल्या महाराष्ट्रातला एक शेतकरी प्रमुख घटक आहे, त्या शेतकऱ्याला खरी आवश्यकता आहे आणि कुणी मागणी केलेली नाहीये की आम्हाला स्वस्त वालू पाहिजे किंवा काय हे पाहिजे. मग हे शासन का, म्हणजे हे आम्हाला ह्या 4-5 लोकांचा आम्हाला विरोध नाही, आमचा हा विरोध शासनाला आहे. जे पारंपरिक हातपट्टी वाल्यांचे डुबी पद्धतीने म्हणजे परवाना पद्धतीने आम्ही करत होतो, मग गेले प्रत्येक 5 वर्षापासून हातपट्टीसाठीच असे हे केलं जातं ते प्रामुख्याने. तर माझं एकच शासनाला म्हणणं आहे की जो 1700 जो डिफरन्स आहे तो तुम्ही कोणत्या संदर्भात देताय आणि तुम्ही जे खरोखर ज्या हा जो देण्याचा ही मानस आहे तो शेतकरी वर्गाला तुम्ही दिला पाहिजे. आणि तुम्ही बघितलं तर 750-1700चा फरक आहे. आणि दुसरा म्हणजे आज आम्ही आमच्या इथल्या स्थानिक महिला किंवा आम्ही स्थानिक इथले लोक हातपट्टीच्या डुबीने जे बोटी खाली गेल्या जातात, आज अशी अवस्था आहे लोकांच्या घरातली आहे. आमच्या वाडीतली भोयवाडी किंवा गोलकोटमध्ये 750-800 कुटुंब ह्या व्यवसायावर अवलंबून आहे. आत्ताचं जो वाळू धोरण जे सुरू आहे, हा जो धोरण आहे तो पारदर्शक नाहीये. त्याचं कारण कसं आहे, आता बघा 670 रुपयांनी वाळू मिळत आहे, पण त्याचा लाभ जो आहे तो सामान्यांना भेटत नाही आहे. सामान्याला अजूनही वाळू ती महागच भेटत आहे. जे पण कोण वाळू पुरवठादार आहेत ते कोणाचंही आधार कार्ड घेत आहेत, वाळू बुक करतायत आणि ते त्यांना कुठेही घेऊन जात आहेत आणि ते पुरवत आहेत वाळू वगैरे. असू दे, सर्वसामान्याला जरी ते वाळू जर स्वस्त जर सर्वांसाठी असेल, कसं आहे, जिल्हाधिकारी साहेबांनी जी वाळूची जी विक्री करताना म्हणजे जो पण कोण खरेदी करेल त्यांना काय अटी आहेत, शर्ती आहेत, हे बिल्डरला पण हाच रेट आहे काय 670चा किंवा कोणाला फ्री आहे, कोणाला काय आहे, हे वाळूवाल्यांना माहिती आहे. हे सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही आहे. तर ते जाहिरातीने ते सर्वांना सांगितलं पाहिजे की 670नी जी वाळू आहे कोणासाठी आहे आणि ते आवाहन केलं पाहिजे की लोकांनी ते घ्या. आमचा काय बिल्डरला त्याच्यापेक्षा जास्ती दराने द्या असं काय आमचं हे नाही आहे. त्यांनाही तुम्ही 670नी द्या, पण ते स्पष्ट करा, जनतेला माहीत पाहिजे. तुम्ही पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये आवाहन करा पब्लिकला की ही अटी शर्ती आहेत, ह्या अटी शर्तीवरती तुम्ही वाळू विकत घेऊ शकता. कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरात लवकर भरली जातील. तसेच मेडिकल ऑफिसर, तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी दीड महिन्यामध्ये नियुक्त केले जातील असे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीमध्ये आमदार नितेश राणे यांना दिली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकातील बुकिंग आणि वेटिंग हॉलमध्ये भीषण आग लागली असून कॅन्टीनचे काम सुरू असताना ही आग लागली असून प्रवाशांना स्थानकातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही, पण सुदैवाने या आगीमध्ये कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाहीये. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. आग अशी अचानक कशी काय लागेल असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. पोलीस आणि प्रशासनही या आगीमागील कारण शोधतायत, पण सध्या तरी परिस्थिती पूर्ववत करणं हे प्रशासनापुढील महत्त्वाचं काम आहे. पूर्वीचे IPCL व आत्ताच्या रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील 35 ते 40 वर्षापासून सातत्यपूर्ण लढा सुरू आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक स्वरूपाचा लढा उभारला आहे. रिलायन्स कंपनीचे प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्या, अन्यथा आमच्या जमिनी परत करा या मागणीसाठी रिलायन्स नागोठणे कंपनीच्या कडसुरे गेटजवळ स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कांसाठी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. गेल्या 35 ते 40 वर्षात शेकडो मोर्चे, आमरण उपोषण, जेलभरो आंदोलन झाले, मात्र प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय देण्यास रिलायन्स व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांचे नेते गंगाराम मिनमिने यांनी यावेळी बोलताना मांडले. आम्ही 20/10/2023 रोजी
मीटिंग मंत्रालयामध्ये झाली होती. कुशवासाहेब अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षाखाली आणि रिलायन्सची मॅनेजमेंट हेच बरोबर होते आणि त्यातून ते 324चा आकडा म्हणजे देण्यात आलाय आणि तो कलेक्टर जिल्हा रायगड अलिबाग ह्यांना दिलेले, यांच्या अध्यक्षाखाली दिलेला आहे आणि त्याही तो निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी घेऊन प्रकल्पग्रस्तांना 324 लोकांना त्वरित कामावर घेण्यात यावा असे त्यांनी आदेश करावे, कारण का आदेश मंत्रालयामधून दिलेला आहे आणि तो आदेश ते पालन करावा. परंतु कंपनी चालढकल करत असल्यामुळे आम्ही हे उपोषणाला बसलो. आमची मागणी आहे माननीय जिल्हाधिकारी योगेश मशे साहेबाई 324 प्रकल्पग्रस्तांना बैठक घेऊन ताबडतोब 324 प्रकल्पग्रस्तांना ड्युटीवर घेण्याची ऑर्डर नागोठणे रिलायन्स कंपनीला देणे किंवा नागोठणे रिलायन्स कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना ड्युटीवर घेण्यात येईल असे त्यांनी लेखी देणे. तसेच या बाबतीत माननीय दीपेंद्र कुशवाह साहेब विकास आयुक्त मंत्रालय मुंबई यांनी 20/10/2023 रोजी बैठक घेऊन तसे विधिवृत्तांत माननीय जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना दिलेले आहे. तरी माननीय जिल्हाधिकारी योगेश मशे साहेब त्या विधिवृत्तांताचे दिलेल्या आदेशाचे पालन करून आमच्या प्रकल्पग्रस्तांना 324 ची ऑर्डर नागोठणे रिलायन्स कंपनीला देणे. हा लढा कमीत कमी 40 वर्ष झाली. आज आमच्या येथील काही लोकांच्या आंदोलनामध्ये प्राण पण गेलेले, परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाने आमची पूर्णपणे आजपर्यंत छलवणूक केलेली आहे. आमचा एकच लढा आहे की आमचे जे उरलेले प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि या आंदोलनाचे आमची जो आजचा उपोषण चालू आहे जे नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब करत आहेत, ते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला तरीचा जो न्याय दिला म्हणजे जमिनीचा कुल कायदा ज्यांनी नागू पाटील आणि बाबासाहेब केला त्यांच्या नातू यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली आज इथं आमरण उपोषण चालू आहे. नक्कीच आमची ही वाटचाल न्यायाकडे आहे. 100% आम्हाला न्याय आमच्या पदरात मिळेल ही एक अपेक्षा आहे. आज आमच्याकडे मला वाटतं एवढा चोले ते नागोठणे विभागात भरपूर पोरं शिकलेले आहेत, चांगले एज्युकेशन शिकलेले आहे, परंतु नोकरीपासून आम्हाला या व्यवस्थापनाने वंचित ठेवलेलं आहे. सरकारचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे, सरकार घेण्यास सुद्धा आम्हाला तयार आहे, परंतु कंपनीची जी चालढकल आहे ती पूर्णपणे आज आम्हाला दिसत नाही आणि त्यांच्या कारणामुळे आज आम्हाला इथं आमचे 4 बंधू उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आम्ही सर्वांचा आमचा पाठिंबा आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही कुठूनही उठणार नाही. हा आमचा एक अंतिम लढा आहे. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलनात्मक लढा पुकारला आहे. मागील कित्येक वर्ष रायगड जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागण्या करूनही पूर्तता होण्यास विलंब होत असल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांची सहनशक्ती संपली असून ते आता आक्रमक झाले आहेत. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन 2023च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन व पुनर्वसन करा. सिडको म्हाडा येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरे मोरबे प्रकल्पग्रस्तांना थेट ताब्यात द्यावी. मोरबे धरणाची शिल्लक जागा प्रकल्पग्रस्तांना शेती आणि व्यवसायासाठी ताब्यात द्यावी. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना प्रकल्पग्रस्त दाखले देऊन 6 महिन्याच्या आत नोकऱ्या द्याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी अविरतपणे संघर्ष आणि लढा सुरू आहे. मागण्या जलद मान्य कराव्यात, अन्यथा मोरबे धरणातून होणारा पाणी पुरवठा बंद करू असा इशारा मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील यांच्या नेतृत्वात मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांची जिल्हा महसूल व पुनर्वसन शाखा अधिकारी यांच्या दालनात सकारात्मक बैठक झाली. यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. साहेब 1988 ते 2023 पर्यंत आम्ही मोरबे धरणाला पुनर्वसन कायदा लागू करा अशी कंटिन्यू मागणी करत आहोत, पण आजपर्यंत ह्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने कोणताच कायदा लागू केलेला नाही. त्यामुळे प्रकल्पाचा अन्याय झालेला आहे. म्हणून आमचा एकच म्हणणं आहे, हा मोरबे प्रकल्प नवी मुंबईला 2009 साली हस्तांतरित केलेला आहे. म्हणून आम्ही 2013चा पुनर्वसन कायदा लागू करावा. आणि आमची भूमिका अशी आहे की 30 वर्ष झाली ह्या धरणाला कुठलाही कायदा न लावता बेकायदेशीर अशी जमीन घेतली आणि त्यामुळे आज आम्ही उपोषणाची तारीख डिक्लेअर केली. त्यामुळे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी आमची आज बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये आमचं सर्व म्हणणं ते ऐकून घेतलं आणि त्याच्यात सोडवण्याच्या दृष्टीने योग्य प्रयत्न करू. म्हणजे 30 वर्षात जो प्रश्न झाला त्याला आज आम्हाला यश येताना दिसतंय आणि ते सर्व संबंधित अधिकाऱ्यांची
बैठक लावून आमचं म्हणणं सुद्धा त्यांना पटल्यासारखं वाटतंय की आमचं म्हणणं शासनाकडे पुनर्वसन कायदा लागू करणं किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यावर योग्य कार्यवाही करणं हे इतक्या वर्ष जो प्रलंबित होतं त्याला आज योग्य दिशा आणि योग्य वळण भेटलंय असं आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे. तर सर मी आज 2011-2012 पासून जे मी धावपळ करतोय त्या प्लॉट संदर्भात योग्य पद्धतीने पुनर्वसन झालं नाही, काही लोकांचे सातबारे झालेले नाही आणि पुनर्वसन कायदा नाही आणि परंतु आमच्या लोकांना प्रकल्प दाखले नाही, काही लोकांना नोकऱ्या नाही. ह्याच धावपळी आम्ही फक्त धावतोय फक्त आम्ही एक निवेदन फक्त करतोय, निवेदनाचा उत्तर फक्त येतात करू पण कुठलाही अधिकारी कुठली दखल घेत नाही. आज एवढे वर्ष झाले आम्हाला खरोखर कागदपत्र असं की आम्हाला पण चपला भिजले आमच्या, पण त्या सरकारांना काय जाग येत नाही आणि आमची जायमा येत नाही. हे नवी मुंबईचं पाणी पुरवठा करणारे धरण आहे ते आदिवासींच्या जमिनीवर आहे. शेकडो हजारो अधिक आदिवासी इथे आहेत आणि त्यांचं पुनर्वसन अद्याप झालेलं नाही. आपल्याला कल्पना एखाद्या घराला कायदा लावला नसेल, ते अनधिकृत असेल तर ते घर तोडण्याचं काम सिडको करते किंवा गावसुद्धा सिडको तोडते, परंतु पूर्ण धरणाला कुठलाच कायदा नाही आणि म्हणून 1894च्या कायद्याने पुनर्वसन नाही आणि कोणतंही पुनर्वसन 30 वर्षात नसल्यामुळे आता सरकारने 2013च्या कायद्याअंतर्गत या लोकांचं पुनर्वसन करावं, 4 पट मोबदला मिळावा. समृद्धी हायवेमध्ये प्रचंड मोठं पुनर्वसन पॅकेज मिळतं आहे, अलिबाग कॅरिडॉरमध्ये मिळतं आहे, परंतु ज्या धरणांचं पाणी नवी मुंबई महापालिका पिते त्याचं पुनर्वसनच नाही. नवी मुंबईत रेडीमेड असलेली घरं 68,000 घरं सिडकोची आहेत आणि 2 लाख घरं पंतप्रधान आवास योजनेची आहेत. या घरांवर अधिकार हा मागासवर्गीयांचा आहे, आदिवासींचा आहे. EWS आरक्षण बाजूला ठेवून तात्काळ या घरांचा ताबा या शासनाने पंतप्रधान आवास योजना असेल सिडकोनी द्यावा अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याची लवकरच कारवाई होईल अशा प्रकारचं आश्वासन आज आम्हाला मिळालं आहे. रायगडमधील तुरमाले गावामध्ये नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होत गेल्या 7 ते 8 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्या समवेत सिडको भवन येथे बैठक झाली. यामध्ये विकासाला विरोध नाही मात्र नैना प्रकल्प नको या भूमिकेवर ठाम असून महिलांनी हात जोडून सिडको व्यवस्थापकीय संचालकांना विनंती केली. मात्र ही बैठक निष्फळ झाली असून यावेळी अनिल डिग्गीकर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत 8 दिवस द्या, आपण बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली. मात्र यावर उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांची थांबण्याची भूमिका नसून आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सिडकोचे कार्यकारी संचालक श्री अनिल डिग्गीकर साहेब यांच्यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे सगळे प्रतिनिधी उभे होतो, त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या. पण आमची अजून एक मागणी आहे की नैना प्रकल्प रद्द व्हावा. याकरता 6 डिसेंबरपासून आमचे सहकारी अनिल ढवळे आणि इतर सगळी मंडळी जी उपोषणाला प्राणांतिक उपोषणाला बसलेली आहेत त्यांचं समाधानकारक होईल, त्यांचंच नव्हे सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान होईल असं काही तोडगा निघाला नाही. सिडकोच्या MDने आम्हाला सांगितलं की तुमच्या भावना मी सरकारकडे कळवतो आणि अधिवेशन संपल्यानंतर 26-27 तारखेला आम्ही बैठक घेऊ. पण तोपर्यंत लोकांची थांबायची तयारी नाही. आम्ही त्यांना एकच सांगितलं, नैना प्रकल्प रद्द करा आणि शासनाला तुम्ही कळवा की शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत, नैना प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे. अशी मागणी आम्ही शासनाकडे पाठवू असं त्यांना मी सांगितलं. परंतु अजून एकंदर असं दिसतंय की त्यांची जरी स्वतःची भूमिका सकारात्मक असेल तरी जोपर्यंत निर्णायक तोडगा निघत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. मीरा भाईंदर शहरात सकाळी 11च्या सुमारास गोल्डन नेस्ट सर्कल जवळ असणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीला उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये 32 होर्डिंग बनवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या व्यतिरिक्त देखील बिना परवानगी भाईंदर पूर्व पश्चिम उड्डाणपुलाच्या सुरुवातीला अनधिकृत लावण्यात आलेल्या होर्डिंग्स विरोधात मनसे मार्फत आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टवर छमछम सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारला असून यामध्ये 4 युवती, सातारा जिल्ह्यातील 5 डॉक्टर, मिरजमधील 1 आणि पुण्याचा फार्मसिस्ट असे हॉटेल मालकासह एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी शेतीची कामे सुरू झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेत नांगरणी, बी पेरणे, वाफे तयार करणे याचा समावेश आहे. या उन्हाळी पिकात प्रामुख्याने गावठी मिरची,
चवळी, कुळीथ, भुईमुग अशी पिके घेतली जातात. सध्या गावठी मिरचीचे पीक अधिक घेतले जात आहे. याचा दरही बाजारात चांगला आहे. या मिरचीला स्थानिक बाजारात बऱ्यापैकी दर आहे. हे उन्हाळी उत्पन्न आहे. हे पहिले नांगरणी वगैरे केलं पाहिजे, कोळपणी वगैरे केलं पाहिजे. नंतर त्याला बियाणं लावून ते उत्पन्न घेतलं जातं. आता किती एकरमध्ये तुम्ही ही गावठी मिरची करणार आहात, भुईमूग वगैरे काय सांगाल? 4 एकरमध्ये जवळजवळ भुईमूग, नाचणी आणि मिरची हे करायचं ठरवलेलं आहे. आताचा जो दर आहे बाजारपेठेत गावठी मिरचीचा, बरेचसे लोक येतात मुंबईवरून किंवा पुण्यावरून जे येतात ते प्रामुख्याने गावठी मिरची घेतात. कसा दर आहे? हा 400 रुपये 600 रुपये किलो भाव आहे. मग तुम्ही डायरेक्ट कुठे बाजारात पेठेत विकतात की लोकलला? बाजार म्हणजे लोकलच झालं, ते लोकललाच जास्त विकतो. हे आता आम्ही 4 एकरमध्ये करणार आहोत मिरची. आणि मिरची उत्पन्न जर का मोठ्या प्रमाणात आलं, चांगल्या प्रकारे भाव आहे सध्या 600 रुपये किलो हे खपत. बुधवार दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी मानीभुते अलिबाग या ठिकाणी कौशल्य विकास व स्वच्छता उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने JSS रायगडच्या माध्यमातून JSS कॉलेज अलिबाग व JSS रायगडच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रम प्रसंगी गावकऱ्यांना व NSS स्वयंसेवक यांना ह्या प्रसंगी कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचबरोबर सहाय्यक प्रशिक्षिका सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण यांनी उपस्थितांकडून सराव करून घेतला. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतीक्षा चव्हाण यांनी केले. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेघा किरीट सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे, JSS कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सोनाली पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवण्यात असताना या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे, NSS कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण गायकवाड, डॉक्टर पंकज घरत, प्राध्यापिका अश्विनी आटले, कर्मचारी सौ प्रतीक्षा चव्हाण, दीपक राऊळ हे कर्मचारी व स्वयंसेवक देखील कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते. कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज भरणे येथे संस्थेच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेच्या प्रांगणात 12 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेतील आजवर मिळालेल्या उत्तुंग यशाबद्दल खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेचे औचित्य साधून प्रशालेचे प्राचार्य सुभाष सोनावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील घौडदौडीचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सहसचिव धुमक यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाचे महत्त्व आपल्या मनोगतातून पटवून दिले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्था अध्यक्ष श्री गोवळकर, खजिनदार राजाभाऊ बैकर, इतर संस्था सदस्य, नवभारत हायस्कूलचे प्राचार्य सोनवलकर, उपप्राचार्य सकपाळ मॅडम, नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सोनावणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.